तिथे झालं बाजीराव रोडला. इथं आता पहिलाच आपला जो गणपती इथं आपण बघतोय. म्हणजे हे तुम्हाला गणपती दाखवले नव्हते पहिल्या दिवशी, कारण वेळ तेवढा भेटला नव्हता आणि गर्दी पण होती त्या दिवशी. आपल्याला सापडतात किती काय. एकदम मस्त ही मूर्ती रिद्धी सिद्धी महागणपती, नागनाथ पार पुणे. आणि इथनं आम्ही चाललो आता बाकीचे पण गणपती बघायला, तर ते पण तुम्हाला इथं दाखवतोच. पहिल्या दिवशी जे म्हणजे पुणे असं आहे ना की तुम्ही रात्री जरी आलात तरी तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही रात्री आलाय पुण्यात. मला कसं वाटतं आपल्या गाडी फिरवायला लागणार आहे. पुण्यातले गणपती झाल्यावर इथल्या हॉटेलमधली पावभाजी चुकलं होतं. ड्रायव्हर एकदम भंगार आहेत. अरे भंगार पाण्याचा विषय नाही. आम्ही ग्राहक पेठेच्या इथनं डायरेक्ट आत शिरलो, तिथनं आम्ही डायरेक्ट म्हणजे इथं नारायण पेठेच आलोय आता. आणि इथनं आम्ही चाललो परत बाजीराव रोडला. आधी मोठ्या माणसाचं ऐकावं कळत नाही. मोठ्या आता जाऊ द्या, व्यवस्थित रस्त्यावर पोहोचूया. चुकण्याचे कारण म्हणजे काय, सगळीकडे ऑक्सिजनचे बॅनर आहेत. कुठला चौक चुकून माकून असं गाडी रस्त्यावर तर बरोबर आलोय. गाडी लावणं कष्ट. पुण्यात जर का तुम्ही कष्टाचं जर का म्हणाल ना तर दोन गोष्टीचे सर्वात मोठे कष्ट. एक तर ट्रॅफिक आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला पार्किंगला जागा भेटते. त्या गाडीला तर इथं मस्त मिळाली जागा. आता इथं आम्ही जागा करतोय. आता एकदम हार्डेस्ट लाईन टाकली. पुण्याचा गणेशोत्सव आणि पुण्याची माणसं दोन्ही साधी नाहीये. काय कायचे बॅकग्राऊंड पण काढलं प्रश्न बोलत नाही. पुणेरी पाटे. रात्री आलोय, रात्रीचे वाजतायत 11:15 तरी एवढी गर्दी आपल्याला इथं बघायला भेटतीये. Nigga lost at night. Bro lost his path. मी पाहत नव्हतो, लॉस झालो. आता पार्थला सांगायला लागते काय लॉस झालो. पुण्यातलं आहे ना, बाहेरचं आहे तू. पुणे माझं आहे, मी पुण्यात भाऊ. अरे ब्रो जस्ट ड्रॉप द हार्डेस्ट लाईन. अरे इथनं हा पुण्यात जर का फिरायचं आहे ना गल्ली बोल. इथं आत्ता आपण तांबडी जोगेश्वरीच्या इथं. आणि इथनं आता सर्व गणपती करत जायचंय. जे काल राहिलेले आपले ते सर्व आज करायचे. सगळे गणेश मंडळ. आणि जे आपल्याला बाकीचे पण दिसतील ते पण करूया तिथे. व्यवस्थित शूट करता नव्हतं आलं आपल्याला तांबडी जोगेश्वरीचं. तांबडी जोगेश्वरी पुण्याची ग्रामदैवता, मानाचा दुसरा गणपती. आणि त्याला आत्ता आपण इथे आलोय. इथं पण गर्दी भरपूर आहे, पण तरी बघू आता इथे किती वेळ जातोय. नाईट लाईफ आणि पुणे गणेश फेस्टिवल खतम आहे. गल्ली बोर्ड इज बेस्ट. पुण्याची ग्रामदैवता, मानाचा दुसरा गणपती, तांबडी जोगेश्वरी. बाप्पा हे काय झालं मस्के. त्या डावकरचा हात धर हरवायचं कुठेतरी. अरे जो माणूस स्वतः हरवतो त्याच्यासोबत तिथं हरवायचा हात दिले. जबाबदारी खूप मोठी. शेवळे डावकर, हे डावकर तुझ्यावर त्याची जबाबदारी, एवढं लक्षात ठेव. तांबडी जोगेश्वरीचं दर्शन झालं आणि इथनं आम्ही आत्ता चाललोय. बालविकास मंडळ, त्याची अत्यंत अशी सुंदर मूर्ती.
रात्रीचे 11:30 वाजतात, तरी असं वाटत पण नाहीये की 11:30, असं वाटतंय की 8-9 वाजलेत. आणि इथे आपल्या समोर अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ती पण बघूया. आता इथं काय, इथं भाऊसाहेब रंगारीचा जो सार्वजनिक गणेशोत्सवचा मंडळ आहे, पुण्यातील नाही, हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ, ते हे स्पेशल पीस. चल फोटो नाही, हा तो वाडा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा. या वाड्यातून जी सर्व सुरुवात झाली गणेशोत्सवाला, भाऊसाहेब रंगारी यांनी इथनं सुरुवात केली. चालू आहे आणि हे असे म्हणजे लोककलांना जे प्रोत्साहन देतात ते आपल्याला इथं असे उत्सव बघायला मिळतात. साईनाथ मंडळाचा हा देखावा चालू आहे कसबा गणपतीकडे. कसबा गणपती पुण्याचा ग्रामदैवत, जो आपला काल मिस झालता, मानाचा पहिला गणपती. स्वतः शिवराय त्या गणपतीला जायचे, म्हणजे प्रत्येक असं म्हणतात की प्रत्येक लढाईच्या अगोदर शिवराज तिथे जायचे. जिजाऊ मातांचं ते पण एक श्रद्धास्थान होतं आणि प्रत्येक पुण्याचं ग्रामदैवतच आहे ते. 11:15 झालेत तरी एवढी गर्दी आपल्याला इथं दिसतेय. आणि रात्री 12 वाजता गणेशोत्सवाला एवढी गर्दी, हे तुम्हाला फक्त पुणे आणि मुंबईमध्ये बघायला भेटू शकतं फक्त. लाल महल पुणे. ग्रामदैवत कसबा गणपती. कसबा गणपतीचं प्रवेशद्वार, पन्याळी ताळींचा हा गणपती. श्री कसबा गणपती. काल दर्शन राहिलेलं आणि आज दर्शन घ्यायचं म्हणजे लगेच मुहूर्त आलाय. बारा वाजलेत, सगळ्यांचे 12 वाजलेत. 12पर्यंत घरी पोहोचणार होतो आम्ही. तिने किती वाटतं कितीपर्यंत पोहोचू? 2. काळजी लागते घरच्यांना. सो मला आत्ताच फोन यायला लागले 12 वाजताच. मला पण येतील, त्याच्या अगोदर जायचंय. कसब्याचं दर्शन आम्ही लांबनच घेतलं कारण आता खूप गर्दी होती आणि वेळ पण झालाय आणि लवकर घरी जायचंय. रात्रीचे 12 वाजले. 2 नाही वाजवायचे, नाही तर घरचे खूप मारतील. त्याच्या अगोदर पहिलं घरी जावं लागणार. मारतेन का नाही ते लांबच राहिले, घरात घेतील का नाही तिथनं सुरुवात आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई. दीवानों की भीड़ बताती है दरबार. शिव मंदिराचं देखावा साकारलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई. दगडूशेठ हलवाई गणपती. बघू शकता किती गर्दी आहे. शिव मंदिर हिमाचल प्रदेशचा यावर्षीचा आपला देखावा.
गडांचं दर्शन झालं आणि आता आम्ही आलो इथे बाबूगेणू मंदिर. नवसाचा गणपती म्हणून पण याला ओळखलं जातं. बाबूगेणूचं दर्शन झालं. इथनं चाललोय आता मंडईमध्ये. 12:30 वाजलेत. गर्दी तरी इथं भरपूरच आहे. पुणे हे गणपती फेस्टिवलमध्ये तरी कधी थांबत नाही. ABC चौक. शारदा गजाननचं आपल्याला दर्शन झालं आणि इथनं आपण चाललोय तुळशीबाग आणि गुरुजी तालीम बघायला. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि इथनं जेवढ्या लवकर आम्हाला दर्शन घेऊन निघता येईल आम्ही तेवढ्या लवकरचा प्रयत्न करणार आहे. कारण सुपर रेट झाला आहे असं वाटतंय. आता परत घरी जायला अजून 1-अर्धा तास लागेल. त्यामुळं आता तरी लवकर जायचा प्रयत्न तरी सुरू आहेत. बघू आता पुढे किती गर्दी लागते आणि कसं आम्ही पोहोचतोय त्यामध्ये. परत आज इथं आलोय तुळशी बागेच्या इथे. आता आपण इथं आलोय गुरुजी तालीम मंडळाच्या इथे. पुण्याचा राजा. माझा सर्वात फेवरेट गणपती हा पुण्याचा राजा, मानाचा 3रा गणपती आपला गुरुजी तालीम मंडळ. तालीम मंडळाच्या इथनं आम्ही चाललेलो तर इथे एक आजी बसल्या. त्या काय बोलतात त्याला, कोणतं तरी वाद्य आहे पण ते एकदम उत्कृष्ट वाजवत आहेत. तर जसं पुण्याचे गणेश उत्सव हा जो आपला फेमस आहे, तर पुण्यात जर का तुम्ही याल ना तर प्रत्येक चौकात तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल. जसं या आजींचं आत्ता आम्ही पाहिलं. आजींना दृष्टी नाही आहे परंतु तरी त्या एवढं उत्कृष्ट वादन करतायत. किंवा रात्री बघा, आता तुम्हाला जर का फोटो वाटत असेल 1 वाजतोय, रात्री 1 वाजता पण त्या इथे थांबल्या आहेत आणि तो जे त्यांची जी कला आहे ती इथं पेश करतात. आणि त्या थोडेसे असे पैसे मिळवतील आणि त्याच्याने काही खाता येईल त्यांना असं. पण हे जे उत्सव आपल्याला आणि जे कहाण्या बघायला मिळतात प्रत्येक गोष्टीच्या मागे, ते मानाचे गणपती आहेत आणि प्रामुख्याने ओळखले जाणारे गणपती आहेत. काल खूप असे गणपती बघायचे राहिलेले. काल जस्ट मेन मिरवणुका पाहिल्या आपण आणि आज रात्री आपण इथून आम्ही चाललो आहे केसरीवाड्याला. केसरीवाड्याला पण लगेच दर्शन घेऊन लगेच निघणार आहे. 1 वाजला आहे. 1:30पर्यंत घरी पोचायचं सुरू आहे. तर बघूया किती वाजतात. आणि सगळ्यांचं दर्शन एकदम असं व्यवस्थित झालं प्रत्येक गणपतीचं, प्रत्येक ह्याचं. आणि आत्ता तरी इथं 1 वाजलं आहे तरी रस्त्यावर शुकशुकाट नाही आहे. मी या रस्त्यावर याल तर म्हणजे वर्दळ ही नेहमी असतेच पण आज खूप आहे, गर्दी आहे. तर चला आता पटकन केसरीवाड्यामध्ये जाऊ आणि त्यानंतर घरी जाऊ. वाड्याला आलतो इथे. केसरीवाड्याला कालच दर्शन झालं आहे पण आत्ता खूप गर्दी आहे. बाकीच्यांना म्हटलं बाहेरनं दर्शन घ्या आणि लवकर निघायचं बघा. आणि इथे भोलेनाथ मित्रमंडळ त्यांनी पण एक मस्त देखावा केला. बघू आता हे किती वेळामध्ये दर्शन घेते. श्री गरुड गणपती काशीचा कोतवाल म्हणजे काल भैरवनाथ मंदिराचा यांनी इथं देखावा केलाय. आमचा सफर संपलाय आणि आता
घरी चाललोय आपापल्या. चला 1 वाजता भेटू 2 वाजता घरी सोडतोय. भेटू चला बाय बाय. येस बाय बाय. सांगा टाइम चलो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून आम्हाला सांगा की कसं वाटलं. आणि नेक्स्ट ब्लॉग पर्यंत बाय बाय.